नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत मे महिन्यात टोमॅटोची लागवड कशी करावी आणि खर्च आणि नफा किती मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टोमॅटोला चांगला दर मिळतो, कारण पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान होते आणि बाजारात मालाची आवक कमी होते. टोमॅटो पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. काळी किंवा मध्यम जमीन उत्तम राहते. सर्वप्रथम एक खोल नांगरट करून 2 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. लागवडीपूर्वी प्रति एकर 8 ते 10 टन कुरवी. टोमॅटो लागवडीसाठी 20 ते 30 दिवसांची निरोगी रोपे वापरावीत. रोपांची मुळे मजबूत असावीत आणि पाने हिरवीगार असावीत. रोगट, पिवळी किंवा कमकुवत रोपे वापरू नका. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून उंच बेड पद्धतीने लागवड करणं फायदेशीर ठरते. बेडवर मल्चिंग पेपर वापरल्यास तण कमी होतात आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. 2 ओळीमध्ये 4 ते 5 फूट आणि 2 रोपामध्ये 1.5 ते 2 फूट अंतर ठेवावे. टोमॅटो पिकाला जास्त पाणी अजिबात चालत नाही, त्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे आवश्यक तेवढंच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळकूज आणि बुरशीजन्य रोग वाढतात. या समस्या टाळण्यासाठी मर्यादित आणि योग्य अडतात. टोमॅटो पिकात संतुलित खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीला नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर करा. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. टोमॅटो पिकात फळ पोखरणारी अळी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. त्यासाठी नियमित निरीक्षण करा. पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरा आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करा. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास एका एकरातून 30 ते 35 टन उत्पादन मिळू शकतं. जुलै ऑगस्ट मध्ये जर बाजारभाव चांगला मिळाला तर शेतकरी मोठा नफा कमवू शकतो. एका एकरासाठी साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो. पण बाजारभाव चांगला मिळाल्यास 3 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. तर मित्रांनो, अशीच फायदेशीर शेती करण्यासाठी नवीन तरुण तडफदार शेतकऱ्यांनी ह्या पिकामध्ये व्यवस्थित नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवून आपली आर्थिक प्रगती करणं ही काळाची व भविष्याची गरज आहे. मग चला तर मित्रांनो, आपणही खर्च कमी उत्पन्नाचे हमी हा संकल्प हाती घेऊन पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून आधुनिक शेतीकडे वळूया. आर्थिक प्रगती करूया. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि माझं शेत माझं धन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती बदलली तर शेतकऱ्याचं भविष्य बघा.